लहान मुलांबरोबर वाद घालण्याची नाही। ही निवडणूक मुंबई महापालिकेची आहे। इथे आपण मतदार हा आमचा केंद्रबिंदू आहे। विहिरी चाळमध्ये राहणारा मला मराठी माणूस हा त्या निवडणुकीचा केंद्रबिंदू आहे। वरळीमध्ये राहणारा माझा हिंदू समाज या निवडणुकीचा केंद्रबिंदू आहे। आणि आज आम्ही जे आलेलो आहे ते महायुतीचे प्रतिनिधी म्हणून आमचे राजा कांबळे हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमचा चेहरा म्हणून पुढची 5 वर्ष तुमची सेवा करू पाहताय। तुम्ही फक्त 15 तारखेला तुमचा आशीर्वाद देत आहे। आम्ही तुम्हाला विश्वास देतो की आज आम्ही सरकार म्हणून सरकारमध्ये मी स्वतः मंत्री आहे। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत। इकडच्या राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न अगर सोडवायचा असेल, न्याय द्यायचा असेल तर आमच्याशिवाय कोण देऊच शकत नाही हा विश्वास तुम्हाला द्यायसाठी आलेला आहे। आज कुठलाही प्रश्न तुमच्या सरकार दरबारी असेल तर सरकारचा प्रतिनिधी तुम्हाला लागणार। मंत्रालयामध्ये नाही तर कसा पाऊल कोण टाकणार? तुम्हाला बीडीडी चाळच्या घराचा प्रश्न आहे। प्रत्येकाने इथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने हृदयावर हात ठेवून सांगावं की आजपर्यंत ज्या लोकांनी नुसती भाषणं केली, मराठी माणसाच्या नावाने दुकानं चालवली, हिंदूंच्या नावाने फक्त धुडफेक केली, त्यांनी इकडच्या असलेल्या बीडीडी चाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय दिलाय का हा प्रश्न खरा म्हणत तरी एक दुसऱ्याला विचार। तुम्ही नेहमी मतदान करत राहणार, आशीर्वाद देत राहणार। चल बाबा तुला आशीर्वाद देतो, तू आमदार हो। पहिल्यांदा आमदार झाला, वडील मुख्यमंत्री आणि हा कॅबिनेट मंत्री, तरी प्रश्न सोडू शकला का? यायचं, खोटं बोलायचं, आपल्या इकडे काहीतरी मोठे मोठे भाषण करायची आणि तिथून निघून जायचं। पण जेव्हा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, आमचे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हाच खऱ्या अर्थाने या बीडीडी चाळचा प्रश्न सुटल्यामध्ये सुरू झाला। हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। क्षमता, ताकद, दूरदृष्टी कोणामध्ये आहे हे समजून घेऊन तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला मतदान करायला पाहिजे। आज मराठी माणसाच्या नावाने बोलतात दोन्ही भाऊ एकत्र आले। संतोष दुधीजीने समोरच्या उमेदवाराचे पूर्ण विश्लेषण केलं। संतोषजी मला आश्चर्य वाटत नाही, कारण का जसा नेता तसा उमेदवार। तंतोतंत गुण नेत्याचे घेतलेले आहेत, एक पण वेगळा नाही। दोन्ही भाऊ एकत्र आले मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी। जेव्हा भांडले तेव्हा आम्हाला विचारलं नाही आणि एकत्र येताना पण विचारलं, पण नेमकं काय एकत्र आले? तुमच्या आणि आमच्या घरातल्या मुलामुलींसाठी ते नोकरीला लागले पाहिजे म्हणून, त्यांचं भविष्य घडलं पाहिजे म्हणून। पण घरातले 2 मुलं आम्ही अगर एकत्र आलो नाही तर आमचं आदित्य आणि आम्ही बेरोजगार होऊन जातील म्हणून हे लोक एकत्र आलेले आहेत। हे आमच्या इकडे उपस्थित असलेले तरुण, त्यांच्या 2 हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांचं भविष्य घडलं पाहिजे, त्यांनीही मोठ्यातल्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरलं पाहिजे, चांगल्या पगाराची नोकरी करायला पाहिजे म्हणून एकत्र आले नाही आपण। म्हणून मराठी माणसांनी पहिले हे समजलं पाहिजे की त्यांचा स्वार्थ आहे, ते तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही। अहो, आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विषय वेगळा। मोठे साहेब एका वेगळ्या उंचीचे नेते होते, त्यांचं हे जवळपास पण उभं राहू शकत नाही। मोठे साहेबांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मराठी माणसाबद्दल विचार, हिंदुत्वाबद्दलचे विचार आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच हिंदुत्वाबरोबर
बरोबर तडजोड केली नाही आणि म्हणूनच 93-92च्या दंगलीनंतर मुंबईचा मराठी म्हणून वाचला, जगला आणि म्हणून हे सगळं श्रेय मोठ्या साहेबांचं आहे. हिंदू मुंबईचा वाचला. मोठ्या बाळासाहेबांनी ती भूमिका घेतली नसती तर तुम्ही आणि आम्ही आज हिंदू म्हणून आज राहू शकलो नसतो. आणि काय करताय आजची पिढी? बघा, मुख्यमंत्री असताना विचार केला हिंदू समाजाचा. कोरोना फक्त हिंदूंचाच लागलेला, बाकीच्या गोलटोपी दाढीवाल्यांना कोरोना झालाच नव्हता. आम्हालाच कोरोना झाला होता. कारण का आमच्याच गणेश चतुर्थीवर निर्बंध आणले, आमच्याच मूर्तीला लहान करायला सांगितलं, आमच्याच मंडपात लहान करायला सांगितलं. बाकीचे त्यांचे ईद आणि मोहरमच्या मिरवणुका रात्रभर धिंगाणा घालत होते. काय कोरोना काय बघून घुसत होता काय? नाही, जरा हिरवं जास्त दिसतंय, इथे नका घुसायला. हे स्वतःच्या अप्पाचे पण होत नाही तर माझं काय होणार, नको घुसायला तिकडे, असा विचार करत होता काय कोरोना? पण सगळे निर्बंध आमच्यावर. आझामसारखी स्पर्धा घेतली. त्या याकूब मेनन ज्यांनी 92-93च्या दंगलीमध्ये ज्याचा हात होता त्याच्या सुशोभीकरण कधी झालं? जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. वरचा विचार करा. पक्षामध्ये आता कोणाला घेत आहे? सगळे बॉम्बलास्टचे आरोपी. तो चंगेज मुलतानी काय, तो रशीद मामू काय, एकाच्या वरती एक हिरवे सापांना पक्षामध्ये घेऊन उद्या तुमचे आणि आमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आणण्याचं काम या ठाकरेंच्या माध्यमातून होत आहे. यावर लाज वाटते हो. बाळासाहेबांचा मुलगा होता, लाज वाटते. आज आमचे मोठे साहेब असते ना, त्याला ढुंगणावर लाट करून मातोश्रीचं बाहेर काढून टाकतात. अशी अवस्था केली. ते नाही तडजोड करायचे हिंदुत्वावर. अहो, त्याला बघून हे दोन टोपी दाढीवाले घाबरायचे आणि कापायचे हो. हे मांडीवर घेऊन बसतात. नालाय मांडीवर घेऊन बसतात. म्हणून तुम्ही हिंदू म्हणून ह्या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे. हिंदूंचे हे जे काय वस्ती आहेत, हिंदूंची जनसंख्या मुंबईमध्ये कशी कमी होईल याच्यावर ह्याचा फार बारीक लक्ष आहे. आम्ही हिंदुत्वाची भाषा करायला लागलो तर लगेच बोलत नाही मराठी. मग काय आम्ही मराठी हिंदू नाही? आम्ही काय पाकिस्तान आणि इस्लामाबादच्या आहोत का? आम्ही पण तर हिंदू आहोत. जसे गुजराती हिंदू आहेत, मारवाडी हिंदू आहेत, तसे मराठी पण आपण हिंदू आहोत. पण मुंबईतला अगर मराठीचा टक्का वर्षानुवर्ष अगर तुम्ही राजकारण करतात, आमच्या हितासाठी अगर काम करत असाल तर मुंबईतला मराठीचा टक्का कमी का झाला? वाढला पाहिजे ना. एवढं प्रामाणिक पद्धतीने कोण आपल्यासाठी काम करत आहे, दिवस रात्र मराठी बोलत आहे, मग तर मुंबईतला मराठीचा टक्का हा 70-80% गेला पाहिजे. पण आता ते आज आपले सगळे लोक, तुमच्यातले किती नातेवाईक मित्र वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, कुठे नाला सोपारामध्ये बिचारे जाऊन राहतात. आज मुंबईमध्ये राहणं त्यांना परवडत नाही. आपल्याला राहतं घर सोडायला लागलं आणि ह्यांचं मातोश्री 2 झाले, एकाचे 2 झाले आणि आमचं एक पण काढून घेतले. ह्याबद्दल आपण विचार करायला पाहिजे. जे आज जे मराठीच्या नावाने जे राजकारण करतायत ते आपले नाहीत. ते त्या हिरव्या सापांच्या खांद्यावर जाऊन बसलेले आहेत. उद्या अगर त्यांची सत्ता आली तर लोकसभेच्या नंतर आठवण करा, आठवण घ्या. जसा लोकसभेमध्ये उद्धवजींचे उमेदवार निवडून आले तेव्हा प्रत्येक त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये सरकारचे जुगाचे नारे ऐकायला मिळाले, पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला मिळाले. तसंच उद्या अगर मुंबई महापालिकेमध्ये चुकून अगर ह्यांची सत्ता आली तर हे नाही राहणार आपले हे मंदिर. मी सांगतो तुम्हाला, आमच्या जागृत देवस्थान आहे, आमच्या बजरंग हे सगळे जे काही हिरवे साप आहेत मुंबईमध्ये बघा, मराठीचा टक्का एका बाजूने कमी होतोय, दुसऱ्या बाजूने बांगलादेशी लोक वाटतंय. कोण लूट बसतंय त्या लोकांना? कुठून आले एवढे? रिपोर्ट तर म्हणता की अगर आता आपण जागृत राहिलो नाही तर 2030 पर्यंत 60 ते 70% इथं पूर्ण रोहिंग्या आणि बांगलादेशीत राहायला. म्हणजे हे सगळे जे बाहेर रस्ते आहेत ना, आता शुक्रवारच्या दिवशी फक्त दिसतात, अन्य वेळी तर रस्त्यावर सगळे गॅस सिलेंडर वरती यायला लागतील. एक लक्षात घ्या. या सगळ्या बाबतीमध्ये फार विचार करावा. ही निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची
निवडणूक आहे समजून घ्या. या बीडीडी चालला विकसित करण्यासाठी जी जी ताकद लावायला लागेल, जे जे पाठपुरावा करायला लागेल, ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे तरी करू. हा तुम्हाला शब्द देऊन आम्ही जातो. आम्हाला माहिती आहे की आज तुमच्याशिवाय, तुम्हाला मोठं केल्याशिवाय, तुम्हाला ताकद दिल्याशिवाय मुंबई आमच्या हिंदूंची आणि मराठीची राहणारच नाही. आम्ही बोलतोय सातत्याने की जय श्रीराम वाला महापौर बनला पाहिजे. आम्ही बोलतोय आय लव्ह महादेव वाला महापौर बनला पाहिजे. आणि जेव्हा तो हिरवा साप वारिस पठाण तो त्याच्या थोबाडातून काढतो ते कुठल्या तरी बुरखावाली आम्ही तिथे महापौर बसवणार, तेव्हा ह्याच्यातला कोण बोलायला तयार होत नाही, तोंडातून ब्र निघत नाही. पण दुसऱ्या बाजूने कोण आणते ते कृपाशंकर सिंग बोलून गेले की नाही हम उत्तर भारतीय हिंदू महापौर बनाएंगे. तो लगेच हे सगळे बिळातून बाहेर निघाले. ते काय मराठीचं सोडून कोण बनतच नाही हो. कोण इकडे तिकडे काही बोललं तर मुंबईचा महापौर हा मराठीत होणार, हिंदूत होणार आणि तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महायुतीचाच होणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला बांधवांनो बहिणीनो तुम्हाला जागृत राहायचं. मराठीच्या नावाने उद्योगात मुळफेक करायला येतील, काय काय मोठी मोठी आश्वासने देतील. अहो स्वतः मंत्री असताना, वडील मुख्यमंत्री असताना जेव्हा तुमचे प्रश्न सोडू शकले नाही, आता तर यांच्याकडे काहीच राहिलं नाही. असलं नसलं सगळं उतरलेलं आहे. आणि आता काय येऊन तुम्हाला आश्वासन देणार, तो काय येणार. कधीतरी इच्छा आहे चिरंजीव असे कधी आमने सामने झालं पाहिजे. मला पण कळून देणं आवाज कुठून काढतो. आता असं जसं मी बोलतो जसं रस्त्यावर तो बोलत असता आणि मी रस्त्यावरून जात असतो ना, मला वाटलं असतं आमची कुठेतरी भगिनी बोलते, अवघड झालं असतं समजणं. आणि म्हणून आपल्याला सांगतो की आपण जागृत राहू. आमचे राजेश कांगणेजी आहेत, राजेश कांगणेजींना मतदान म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना मतदान आहे, हे विचार करून तुम्ही मतदान करा. राजेश कांगणेजींना मतदान म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मतदान आहे, हे समजून मतदान करा. आणि राजेश कांगणेजींना मतदान म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मतदान आहे, हे समजून तुम्ही मतदान करावं. एवढी विनंती मी आपल्याला आजच्या निमित्ताने करतो. या सीटवर राजेश कांगणेजींना अगर तुम्ही जिंकून आलं ना, विजय मिरवणुकीला मी स्वतः येणाऱ्या फटाके वाजवतो.